एक मोठी अपडेट आपल्याकडे येते ते म्हणजे रवींद्र धंगेकर जे मवियाचे उमेदवार आहेत पुणे लोकसभा मतदारसंघातून, त्यांच्यासोबत निकालाच्या आधी बातचीत केली आहे आपल्या प्रतिनिधींनी, ती बघूया। लोकसभेचा खरं तर आज निकाल जाहीर होतोय। पुण्यातील काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांचं खरं तर या ठिकाणी घरी औक्षण खरं तर करण्यात आले। आपल्यासोबत मला सांगा, तुमचं आता सगळे औक्षण झालं, काय धाकधूक आहे? निकाल जाहीर होईल? अजिबात धाकधूक नाही। मी माझी 10वी निवडणूक आहे आणि निवडणुकीचा काय निकाल असतो तो मला पहिला कळतो। आज तुम्हाला सांगतो, पुणेकर विजय होताना दिसेल आणि पुणेकरांचा उमेदवार गुलाल खेळताना तुम्हाला दिसेल। एक्झिट पोल मध्ये कुठेतरी ही जागा इंडियाकडे जायची असे चान्सेस दाखवले गेले, काय वाटतं? राहुल गांधी म्हणल्या मोदी बोले, त्यामुळे त्याच्यावर काही विश्वास ठेवू नका। आता आपला पोल जनतेचा चालू आहे। गुलाल उधळण्याची पुणेकर 2 पावलं पुढे राहतील विजयात माझ्या। आजचा दिवस म्हणजे दिनक्रम कसा राहणार आहे? आज आपलं नेहमीप्रमाणे देवदर्शन आणि नंतर ऑफिसला बसणार, सगळे जे काय माहिती ती मिळणार आणि ते माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणार, तुम्ही आम्ही बोलत राहणार। ते जादूचा एक प्रकार ऐकण्यात आला होता बंगाली जादू, त्याचा नेमकं काय प्रकार येतो? असं काय नसतं हो, हे सगळं भ्रामक कल्पना आहे। हे संगणक युगामध्ये आपण आज वावरतोय, आपण ग्लोबल दुनियेत चाललेलं असताना अशा गोष्टीला जर त्यांनी प्रचार करत असतील तर तो मूर्खपणाचा कळस आहे। अशा काही गोष्टी नसतात आणि अशा गोष्टी असत्या तर पुण्याचे सगळे मांत्रिक तांत्रिक हे लोकसभेत दिसले असतात। प्रचारामध्ये तुम्ही ग्राउंड वरती फिरत होता, कोणत्या भागातून जास्त मताधिक्य मिळू शकतो, काय असा अंदाज? तुम्हाला आश्चर्य वाटेल, मला कोथरूडमध्ये जितकं प्रचंड मतदान होईल ते तुम्हाला वाटेल हे मतदान झालं कसं, हा आश्चर्य तुम्हाला वाटेल। काय कितीच लीड असू शकतं, काय अंदाज? पहिली फेरी झाली की दुसऱ्या फेरीत तुम्हाला लीड सांगतो। नक्कीच या ठिकाणी त्यांच्या पत्नी खरं तर त्यांनी औषध खरं तर केलं होतं, तुम्ही मतदारसंघामध्ये फिरला होता, काय विश्वास? मतदारांचा खूप छान मला प्रतिसाद येत होता की आम्हाला आमच्या पसंतीचा उमेदवार मिळाला आहे आणि आमचा आवाज दिल्लीपर्यंत नेणारा उमेदवार आहे, त्यामुळे आम्ही मतदान त्यांनाच करणार आहे। आणि खरंच पुणे शहरातल्या सगळ्या नागरिकांनी मतदान केलेलं आहे धंगेकर साहेबांना आणि धंगेकर साहेबांस खासदार म्हणून दिल्लीत जाणार। खासदार झाले त्यानंतर तुमचं इथलं मतदारसंघामध्ये कसं कामकाज राहील यांच्यासोबत जोडून? तर रवींद्र धंगेकर आपला विजयाचा विश्वास व्यक्त करताना दिसतायत। एकीकडे एक्झिट पोल नुसार रवींद्र धंगेकर हरतायत असा अंदाज आहे, तर दुसरीकडे आज जेव्हा दुसरी फेरी सुरू होईल मतमोजणीची तेव्हापासूनच आपण लीड घेणार असा विश्वास ते व्यक्त करताना दिसतायत। त्यामुळे अगदी काही मिनिटं उरलेली आहेत, 35 मिनिटांमध्ये मतमोजणी सुरू होईल। त्यानंतरचे कल नेमके काय असतील ते आपण बघणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।